नमस्कार मंडळी, आज मी बनवलेले आहे बालुशाही। ही रेसिपी माझ्या आईची आहे, ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अशी रसदार अशी बालुशाही मी बनवलेली आहेत। इथे चाळणीमध्ये मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4 अशा 4 वाट्या मैदा मी चाळून घेत आहे। त्यामध्येच 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, हेही त्या मैद्यासोबतच चाळून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये कच्चा डालडा 1 वाटी घालत आहे। डालडा कच्चा घालायचा आहे आणि तो असा मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मैद्याच्या प्रत्येक कणाला लागेल इतपत डालडा आपल्याला चोळून घ्यायचा आहे। बघा, आता डालडा हा पूर्ण आपल्या मैद्यात लागलेला आहे। इथे अर्धी वाटी मी दही वापरलेली आहे। अर्धी वाटी दहीला अर्धी वाटी पाणी घेऊन असा घटसर गोळा मळून घेत आहे। 4 वाटी मैद्याला अर्धी वाटी दही पुरेसं होतं। आता इथं मी छोटे छोटे गोळे करून त्याला बालुशाहीचा असा आकार देत आहे। तुम्ही बघू शकता मळतानाच इतका लेयर्स येत होते आणि बनवताना सुद्धा असे भरपूर पदर सुटलेले आहेत। आता मी तर पाक करण्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी ठेवून एकीकडे पाक तयार करायला ठेवला, एकीकडे मी बालुशाही तळून घेत आहे। मध्यम आचेवर मी अशी बालुशाही तळून घेत आहे। खूप हाय फ्लेम पण ठेवायचं नाही, कमी पण ठेवायचं नाही, मध्यम आचेवर बालुशाही तळून घ्यायची आहेत। तर अशी मी एकोपाठोपाठ तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत दिसायला लागलेत। एकोपाठ मग सगळे बालुशाही तळून घेतले आहेत। तुम्हाला एक फोडून पण दाखवते, हे बघा अतिशय सॉफ्ट झालेले आणि खुसखुशीत झालेले आहेत। इथे पाक तयार ही सुद्धा झालेला आहे। आता गरम पाकात मी एक बालुशाही बुडवून काढत आहे। त्यामध्ये ठेवायचे नाहीत, फक्त बुडवून काढायचे आहेत, कारण आपल्याला वरून पाक घालायचा आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता किती मस्त आपले बालुशाही तयार झाले। तर सगळ्या बालुशाहीला मी असा पाक लावून घेतलेला आहे। या दिवाळीला तर माझे बालुशाही अतिशय सुंदर आणि खूप मस्त झालेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।